काल एक बातमी आपल्याकडे अशी आलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी भारतीय न्याय व्यवस्थेच्या मंदिरामध्ये न्याय देवतेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये बदल केला आहे। नेमका कोणता बदल केलाय, तो का बदल केलाय आणि आत्ताच तो बदल का झालाय, या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी काल एक सूचना केली आहे आणि त्या सूचनेत ते असं म्हणतात की न्याय देवतेची जी मूर्ती आहे, जी जुनी मूर्ती आहे, ती जुनी मूर्तीमध्ये बदल आपण करणार आहोत आणि बदल केलेला आहे। आणि तो बदल नेमका कोणता आहे आपण पाहिलं होतं याआधी देखील। अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपण पाहतो किंवा बऱ्याच ठिकाणी जी न्याय देवतेची मूर्ती असते, ती न्याय देवतेची मूर्ती एका हातामध्ये तराजू आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे आणि डोळ्यावर काळी पट्टी आहे। अशी काळी पट्टी असलेली ही न्याय देवतेची मूर्ती आता बदललेली आहे। आणि सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी ही मूर्ती का बदलली याची काही उदाहरणं देखील दिलेली आहेत। त्यांचं असं मत आहे की ती तलवार आहे ते हिंसेचं प्रतीक आहे आणि हिंसेचं प्रतीक खरं तर न्याय देत नाही, त्यामुळे ती तलवार त्यांनी त्या न्याय देवतेच्या हातातली काढलेली आहे आणि त्या ठिकाणी भारतीय संविधान दिलेलं आहे। घटनात्मक न्यायानुसार खरं तर ब्रिटिश कायदा भारतामध्ये सुरू झाला, त्यानंतर 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याच्या नंतर आपण पाहतो की भारतीय कायद्यानुसार भारतीय दंड संहितेनुसार एक आपल्या लक्षात येतं की भारतामध्ये जी न्याय व्यवस्था आहे ती भारतीय संविधानावर उभी आहे आणि हे संविधानच खरं तर या देशातील जनतेला न्याय देते, असं मत DY चंद्रचूड यांनी व्यक्त केलेलं आहे। काळी पट्टी असणं म्हणजे न्याय देवता आंधळी आहे, ती डोळसपणे खरं तर न्याय देत नाही असा त्याचा अर्थ होतो। परंतु डोळ्यावरली पट्टी काढून ती डोळसपणे जर न्याय द्यायला लागली, ती जगाकडे पाहत पाहत न्याय द्यायला लागली, तर खरं तर ती खऱ्या अर्थाने ती मूर्ती ही न्यायिक ठरेल। म्हणून त्या मूर्तीमध्ये बदल करून, न्याय देवतेच्या मूर्तीमध्ये बदल करून त्या ठिकाणी जी नवी मूर्ती तयार केलेली आहे, ज्या मूर्तीमध्ये तिच्या हातामध्ये तलवार नाही तर तलवारऐवजी संविधान आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तराजू आहे आणि डोळ्यावरची जी काळी पट्टी आहे ती काढलेली आहे। आता नेमका या मूर्तीचा इतिहास काय आहे, ही मूर्ती नेमकी आली कुठून, तर आपल्याला अशी माहिती येत आहे की ही मूर्ती जी आहे प्राचीन ग्रीक देवतेची मूर्ती आहे आणि ती मूर्ती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, एका कोर्ट अधिकाऱ्यांनी, त्याचं नाव जस्टिया आहे, त्यांनी ती मूर्ती भारतामध्ये 17व्या शतकामध्ये आणलेली आहे। तिचा वापर आपण 18व्या शतकापासून खरं तर भारतामध्ये ती मूर्ती आहे। आता एक आपल्या लक्षात येतं की ब्रिटिशांनी जी प्राचीन ग्रीक देवता आहे ती देवता भारतामध्ये आणली आणि भारतामध्ये आणल्यानंतर 18व्या शतकामध्ये या मूर्तीचा वापर सुरू झाला आणि जिकडे तिकडे ही मूर्ती आज प्रसिद्ध होती। परंतु न्यायमूर्ती सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांनी मात्र हा घेतलेला निर्णय जो आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे। कारण न्याय देवतेची मूर्ती आपण ब्रिटिश कायदे सोडलेले आहेत, ब्रिटिश परंपरा आपण सोडलेल्या आहेत आणि आत्ता आपण भारतीय संविधानानुसार भारत चालतो आणि 1947च्या नंतर आपण पाहतो की भारतामध्ये खऱ्या अर्थानं संविधानिक कायद्याला आपण सुरुवात करतो आणि भारतीय संविधान हे खऱ्या अर्थाने इथल्या जनतेला न्याय देते आणि म्हणून हा काय जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय अतिशय चांगला निर्णय म्हणून देखील या निर्णयाचं स्वागत देखील सर्वसामान्य स्तरातून होत आहे। आता आपल्या लक्षात येईल की ही प्राचीन ग्रीक देवता आहे, जिच्या डोळ्यावर पट्टी आहे, हातात तराजू आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे। हे जे काही तलवार जे प्रतीक आहे ते प्रतीक हे हिंसेचं आहे असं मत देखील न्यायमूर्ती DY चंद्रचूड व्यक्त करतात। त्यांचं म्हणणं असं आहे की डोळ्यावरली काळी पट्टी आम्ही का काढली, तर डोळ्यावरली काळी पट्टी काढण्यापाठीमागचा उद्देश आमचा आहे की न्याय देवता ही आंधळी नसली पाहिजे, तिनं डोळसपणे या समाजाकडे पाहिलं पाहिजे आणि तिने डोळस होऊन न्याय दिला पाहिजे। परंतु या आधी ती पट्टी का ठेवली होती, त्याचा अर्थ काय होता, तर त्याचा अर्थ असा होता की न्याय देत असताना कुठल्याही व्यक्तीला पाहून न्याय देऊ नये, तर न्याय देत असताना न्याय झाला पाहिजे आणि व्यक्ती पाहून न्याय न देता म्हणून ती डोळ्यावर पट्टी असायची, जी व्यक्तीला न पाहता न्याय दिला जायचा, असा त्याचा एक अर्थ होता। परंतु आत्ता ती पट्टी काढलेली आहे आणि आत्ता अर्थ असा सांगितला जातोय किंवा न्यायमूर्ती DY चंद्रचूड असं म्हणतात की ही जी देवता आहे ही डोळसपणे न्याय देणार आहे, ती आंधळेपणानं कोणताही न्याय देणार नाही, म्हणून हे प्रतिकात्मक आपण पट्टी काढलेली आहे, आता डोळ्यावर पट्टी नसणार आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतो की हातात जी तलवार होती त्या तलवारीच्या जागेवर भारतीय संविधान दिलेलं आहे। ही देखील कौतुकाची बाब आहे, कारण भारतीय संविधान या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देते असं देखील अनेकांचं म्हणणं आहे आणि आहेच ते। आणि मग सर्वोच्च न्यायालय जे आहे ते त्या गोष्टीने प्रभावित होऊन DY चंद्रचूड यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे
भारतीय स्वातंत्र्याच्या 78 वर्षामध्ये खरं तर हा निर्णय याआधी व्हायला पाहिजे होता, परंतु ही जी काही माहिती जी आहे ती माहिती म्हणा किंवा एखाद्या न्यायाधीशाने आपला अधिकार हा वापरला नाही. आज आपण पाहतोय हे तलवारीचं प्रतीक काढून संविधान दिलेली ही जी काही नवी मूर्ती आहे, हे न्यायाधीशांच्या कार्यालयात देखील आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वाचनालयात सुद्धा ही नवी मूर्ती ठेवलेली आहे. तिच्या हा जो नवा पुतळा आहे तो पुतळा आत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या वाचनालयात देखील हा पुतळा आरूढ केलेला आहे. एकूणच काय तर आज आपण पाहतोय ब्रिटिश कायदे बाहेर पडलेले आहे, ब्रिटिश कायदे बाहेर पडले, परंपरा आपण सोडलेल्या आहेत आणि आज आपण भारतीय संविधान हे खरं तर भारताची संस्कृती आहे. भारतीय संविधान हे खरं तर भारतीय जनतेला न्याय देणार आहे आणि म्हणून संविधान संस्कृती खरं तर रुजवण्यासाठी हा जो काही निर्णय घेतलेला आहे न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांनी, हा निर्णय स्वागतार्ह आहे, कौतुकास्पद आहे आणि वेगळ्या अँगलनं खरं तर या देवतेकडे पाहण्यासाठीचा हा निर्णय आहे. डोळ्यावरली पट्टी काढणे असू द्या की तराजू मात्र कायम ठेवलेला आहे, तो तराजू समानतेचं प्रतीक आहे, समान न्याय देण्याचं प्रतीक आहे आणि म्हणून तराजू कायम आहे, परंतु तलवार काढून मात्र त्या जागेवर संविधान दिलेलं आहे. एकूणच काय जो निर्णय घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तो कौतुकास्पद आहे आणि आत्ता आपण पाहतोय की जस्टिया नावाने ही मूर्ती भारतामध्ये आणली होती. ती प्राचीन ग्रीक देवतेची जुनी मूर्ती होती. नव्यानं जे काही आता प्रतीक तयार झालेलं आहे ते प्रतीक खऱ्या अर्थानं भारताचं असणार आहे आणि भारतीयांच्या संकल्पनेतला असणार आहे आणि संविधानाला अभिप्रेत असणार आहे. धन्यवाद.